हॅलो हाय नमस्कार. काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जो गळ्याला पायपिंग जी करायची असते ब्लाऊजला वगैरे ड्रेसला, तर ती कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरी त्यासाठी मी 1 इंचाच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला मधून जॉईन करून घेतलेलं आहे तिरकं असं कट करून. आणि या पद्धतीने आता त्याला अर्धा इंच दुमडून टिप मारून घेणार आहे वरून अगोदर. या पद्धतीने पूर्ण याला टिप मारून घ्यायची आहे पट्टीला. तर टिप मारून झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट केलं आणि मला जेवढं पायपिंगसाठी लागणार होतं ते घेतलं आहे. आता या पद्धतीने इथे ब्लाऊज जो आहे तो सवासा टाकायचा आहे. तुम्ही ब्लाऊजला डाव्या साईडने किंवा उजव्या साईडने दोन्हीतलं कुठल्याही साईडने तुमच्या आवडीनुसार पायपिंग बसवायला सुरुवात करू शकता. तर मी इथे डाव्या साईडने पायपिंग बसवायला सुरुवात केली. तर ब्लाऊजचा जो कपडा आहे तो मी सवासा टाकला आहे आणि त्याच्यावर पायपिंग जी आहे ती उलटी ठेवलेली आहे, म्हणजे जी टीप मारलेली होती ती वरती केलेली आहे आणि अर्ध्या इंचाचं असं अंतर मार्जिन सोडून आता मी याला टीप मारून घेणार आहे. तर टीप मारताना काय करायचं आहे, जे पायपिंगची जी पट्टी आहे ती खेचायची आहे आणि खालचं जे कपडा आहे ते नॉर्मल आहे असं ठेवायचं आहे. थोडीशी पायपिंगची पट्टी खेचून पायपिंग करायची आहे, त्यामुळे आपला जो गोट आहे तो व्यवस्थित येतो, उलटा पडत नाही आणि गोल देखील होतो. तर मी आता ह्या पूर्ण याला गळ्याला पायपिंग पट्टी बसवून घेते अगोदर. तर इथे माझी पट्टी बसवून झालेली आहे. जी एक्स्ट्राची पट्टी होती ती कट केली आणि याला नखाने असं वरून प्रेस केलेलं आहे, म्हणजे जी आतली शिलाई होती ती देखील वरतीच काढलेली आहे. त्यामुळे काय होते, जे आपण पायपिंग करायला घेतली की जी आपली आतली शिलाई आहे ती दिसत नाही आणि गोट आपला एकदम व्यवस्थित परफेक्ट असा होतो. त्यासाठी या पद्धतीने करायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला जेवढं गळ्यासाठी म्हणजे मोठा गोट जाड पाहिजे बारीक पाहिजे त्यानुसार ठेवून बरोबर जिथे आपली अगोदरची शिलाई आलेली आहे त्या खाचेतून टीप घ्यायची आहे, म्हणजे जो आपला गोट आहे तो गोल एकदम व्यवस्थित असा येतो, चपटा वगैरे होत नाही. तर व्यवस्थित करत कापड जे खालचं आहे ते वरती घेऊन एकदम व्यवस्थित असा मी याला आता गोट घालून घेणार आहे पूर्ण पट्टीला. माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. त्यानुसार मी व्हिडिओ तुम्हाला बनवून देत जाईन. तर आता मी पूर्ण याला पायपिंग करून घेणार आहे त्याच पद्धतीने. तर कापड मिशन स्लो चालवायचे आहे आणि व्यवस्थित कापड असं पकडायचं आहे. आणि पूर्ण याला आता पायपिंग करून घ्यायची आहे. चौकोनी गळ्याला देखील पायपिंग कशी करायची याचा देखील मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे, तो देखील बघायला विसरू नका. तर या पद्धतीने आता ही माझी झालेली आहे पायपिंग पूर्ण बसवून. तर तुम्ही बघू शकता अगदी बारीक असे आणि गोल एकदम व्यवस्थित असा आपला